पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता शेती हा विषय चालला आहे. तर शेतीमध्ये वेगवेगळे विषय हे सांगतात. आता शेतीमध्ये पाण्याचं काय महत्त्व आहे, पाण्याबद्दल तुकाराम काय म्हणतात, आणि ते परमार्थामध्ये त्या पाण्याचा जो स्वभाव आहे त्याचा परमार्थात दाखले देताना काय तुकाराम म्हणतात बघा. तुका म्हणे पाणी पाताळते परी खणी. पाण्याचा स्वभाव काय आहे की खालारे धावे पाणी. खालारे म्हणजे जी कमी उंचीकडे पाणी धाव घेत असते. तर पाण्याचा स्वभाव तर पाताळापर्यंत खोल जातं. तसं आपला स्वभाव सुद्धा नम्र असावा, खोल खाली नम्रता असावी, असं हे पाण्यापासून गुण आपण घ्यायचा आहे. आता पाण्याचं कसं, पाण्याचा असा स्वभाव नाही की मला अमुकच पाहिजे, अमुकच किती करा. तर पाणी कसं आहे, बळबुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावे युक्ती. पाणी असं आहे की ते इकडं जावं तिकडं जावं अशी त्याची इच्छा नसती. आपण आपली बुद्धी, आपलं शक्ती आणि ह्या दोन्हींचा, बुद्धी आणि शक्ती ह्यांचा वापर, बुद्धी शक्ती म्हणजे बळ, ह्यांचा वापर करून पाणी चालवता येते. बुद्धी कशी, माणसानं बुद्धी वापरली, धरणे घातली, कालवे काढले आणि पाणी सगळीकडे तरी पोचवलं. माणसानं बुद्धी वापरली, विहिरीतनं झोपली, मोटरनं पाणी बाहेर काढलं. माणसानं बुद्धी वापरली, रहाटगाड केलं, पाणी बाहेर काढलं. माणसानंतर हे इलेक्ट्रिक मोटारे, पंप वगैरे असले बसवले आणि पाणी पाहिजे तर शेतात नेलं. तर ही बुद्धी आणि शक्ती ह्या दोन्हींचा वापर करून हे झालं. आता आपल्याकडे जे आता हे आहेत, पूर्वी मोठाच असायचे, विहिरीवर बसायच्या, नदीवर सुद्धा मोठाच बसवत होते बैलानं पाणी, ते किती येणार. पण मग बुद्धीनं माणसानं इंजिनांचा शोध लावला, ऑइल इंजिनचा शोध लावला, आणि त्यावरती पंपाचाही शोध लावला, आणि मग ते पाणी शेतापर्यंत जावं, ह्या सगळ्या वाहतंय. तर हे बुद्धी आणि युक्ती वापरली तर पाणी आपल्याला कुठेही नेता येते. नाही चळन तया अंगी धावे लवणा मागे जगबेगी. पाण्याच्या अंगात हालचाल करण्याची काही शक्ती नसती, परंतु पाणी हे लवण म्हणजे सखल भागाकडे ते पाणी धावत जातं. पाठ मोठ कळा भरीत पखाला सागळा. म्हणजे पाटानं पाणी नेता येते, मोठं पाणी विहिरीतनं बाहेर काढता येते, आणि पखाले म्हणजे जुन्या काळामध्ये पाणी आणायला काही टँकर नव्हती. त्यावेळेला रेडा किंवा गोळा करायचा आणि त्याच्या पाठीवर चांबड्याची पखाली करायची. चांबड्याची पिशवी एक मोठी पाठीवर करायची, ती पाठीवर ठेवायची, आणि त्या रेड्याच्या पाठीवरून त्यात 5-10 घागरी पाणी मावायचं, आणि ते रेड्याच्या किंवा बैलाच्या पाठीवरून ते पाठ मोठ कळा भरीत पखाला सागळा. तर पाटानं, मोठनं, पखालीनं, सागळा म्हणजे या पखालीने किंवा झारी, सागळा म्हणजे झारीनं सुद्धा पाणी देता येते. बीज ब्यासी न्यावे तुका म्हणे तैसे व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या बीजात जसे पाणी द्यावे तसे ते होते. पाणी दिलं तर बीज हे आपल्या ह्याच्याप्रमाणे वाढतं, आपल्या स्वभावाप्रमाणे वाढतं. चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्था केली तर पीक चांगले भरून येते, असं तुकारामाने ह्या पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. इच्छा चाड नाही न धरी संकोचही काही. पाण्याला इच्छा नाही, बा इकडं जायचं तिकडं जायचं काय नाही, आणि
इकडे जाण्यामध्ये त्याला काय संकोच वाटत नाही, कुणीकडे जाण्याचा त्याला काय संकोच वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. उदका नेले तिकडे जावे, पाण्याला जिकडे न्यावं तिकडे ते जाते. केले तैसे सहज व्हावे, पाण्याला जसं केलं करील त्याप्रमाणे ते ते जात असतं. माही मोहरी कांदा ऊस, एक वाफा भिन्न रस. पाण्याचा कसा आहे, पाण्याचा त्याचा स्वभाव आहे, त्याला नेल तिकडे जाते आणि ते सहज जसं आपल्या इच्छेप्रमाणे ते ते हे म्हणजे ते वागत नाही, तर ते जो त्या पाण्याला चालवतो त्याच्या इच्छेनं होतं. परंतु बघा, पाणी हे कांद्याला दिलं तर वेगळी चव येते. मोहरी ज्या त्यामध्ये आपण फोडणीला वापरतो त्या मोहरीला दिलं त्यात तेल असतं, त्यात वेगळी चव असते. आणि ऊसामध्ये साखर असते. तर ऊस, कांदा किंवा मोहरी ह्याला ते पाणी ते आपल्या इच्छेप्रमाणे चालतात, पण पाणी तसं आपल्या इच्छेप्रमाणे चालत नाही. पाणी हे जो त्याला चालवतो त्याच्या इच्छेप्रमाणे ते चालते. एक वाफा भिन्न रस, एका वाफ्यात हे मोहरी, कांदा, ऊस असतात, पण त्यांचा भिन्न भिन्न रस असतो. पाणी मात्र तसं नाही. पाणी तो मालक जो त्याला चालविल त्याच्या इच्छेप्रमाणे चालत असते. तुका म्हणे सुख पीडा इच्छा पावे दुःख. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यापासून लोकांना त्यांच्या करणी किंवा इच्छेप्रमाणे सुख किंवा दुःख प्राप्त होते. पाण्याचा सुख पाहिजे तर सुख प्राप्त होतं, दुःख पाहिजे असं पाण्याचा जर गैरवापर केला तर मग दुष्काळ पडतो आणि मग दुःखही होते. पाण्याचा लोकांच्या इच्छेप्रमाणे सुख किंवा दुःख हे लोकांना मिळत असते. पाण्याचा स्वभाव काय आहे बघा. न म्हणे साना थोर, दुष्ट पापी अथवा चोर. पाणी कुणाला लहान म्हणत नाही, कुणाला थोर म्हणत नाही, कुणाला पापी म्हणत नाही, कुणाला दुष्ट म्हणत नाही, कुणाला चोर म्हणत नाही. सकाळा द्यावी चवी एकी चवी, सगळ्यांनी एकच चव देते. आणि तान हरवून नेऊवी, प्रत्येकाची तान ते पाणी हरवून हे करते. भेदाभेद काही करत नाही. न म्हणे दिवस राती सर्व काळ सर्वाभूती. दिवसाचा आता मला कटाळा आला आहे, मी आता हे मला मी करत नाही असं ते म्हणत नाही. रात्रीचं मला असं उठवत नाही असं तो म्हणत नाही. सर्व होती सर्वभूती दिवस रात्र ते पाणी उपयोगाला पडतं. तुका म्हणे झारी घेता तांब्याने खापरी. तुकाराम म्हणतात मग ते पाणी झारीतनं घ्या, तांब्यातनं प्या, नाही तर खापरातनं प्या, परंतु कशात जर घेतलं तर ते उपयोगी पडतं. चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ, वाजवी खळाळ उदकासी. पाणी जर आपण समतल असे भूमी असेल तर ते निश्चल असते, आणि भूमी जर अशी खळाळ असली तर ते भूमी जर उताराची असली तर ते खळाळ होते. आणि मग हे खळाळ केव्हा होते तर भूमी जशी असेल, त्याला जागा जशी असेल त्याप्रमाणे निश्चल असतं आणि चंचली असतं. आणि ते खळखळाटी काय वेळा करतं. सोपे वर्म परी मन नाही हाती, हा हा भूत चित्ती भ्रम गाडा. हे सोपं वर्म आहे. पाणी आपलं मन स्थिर असेल तर परमेश्वर बी स्थिर त्या मनामध्ये राहतो, असं पाण्याचं उदाहरण घेऊन ते म्हणतात. सोपे वर्म परी मन नाही हाती, हा हा भूत चित्ती भ्रम गाडा. आणि लोकांना उगीच भ्रम होतोय लोकांना की हे वर्म सोपं आहे. आपण चंचल आपण जर निश्चल राहिलो, मनानं शांत राहिलो तर तो परमेश्वरही आपल्याकडे तसा शांत राहतो आपल्याकडे म्हणतो. हे त्यांना सांगायचं आहे. रविबिंब नाही तुटत उदका, छायेची ते नका सरी धरू. पाण्यामध्ये निश्चल जर पाणी असत, शांत पाणी असत, तर सूर्याचं त्याच्यामध्ये बिंब दिसते. सूर्याचं ते बचक्या एवढं बिंब दिसते खाली, सूर्य हे पडला, आणि ते शांत असते. ते काय तुटत नाही. काही जरी काय झालं तरी ते तुटत नाही. त्यावर दगड मारला तर ते तुटते का? ते काय ते बिंब आहे ते तुटत नाही.
छायेची ते नका सरी धरू, ती तुटत नाही आणि ते त्याचा ती छायेची तुटते, ते पाण्यापासून दूर होत नाही. छाया पण ते प्रतिबिंब असते, छाया असते ते ह्याचं. तुका म्हणे भय धरी रज्जूसाठी, नाही साच पोटी कळले तो. तुकाराम महाराज म्हणतात रज्जू म्हणजे दोरी. दोरी जर अंधारात जर मंद गडद अंधकार नाही आणि स्पष्ट सूर्यप्रकाश बी नाही, अशा ठिकाणी जर ते दोरी ठेवली, दोरी दिसली तर ते साप वाटते, त्याला भास होतो सापाचा, आणि मग साप झाल्यामुळे माणूस भिजतो. पण जेव्हा ती दोरी आहे असं कळतं तेव्हा मी भीती नष्ट होती. तुका म्हणे भय धरी रज्जूसाठी, दोरीमुळे ते भीती वाटते माणसाला. नाही साच पोटी कळले, खरं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसाला भीती वाटते, असे तुकाराम महाराज म्हणतात. पुढचा अभंग आहे. तुका म्हणे नव्हे चाचणीचे पाणी, येथे झरवणी जैशी तैशी. तुकाराम म्हणतात मी साठवून ठेवलेलं डोंगरात कड्याला कुठेतरी असते, डबकं असते, त्याला ते टाकं पाणी म्हणतात. टाकं पाणी चाचणीचं पाणी म्हणजे टाक्याचं पाणी असते. ते पाणी आज इथं असते, 4 दिवसांनी तिथनं गडपवून दुसरीकडे कुठेतरी उमटते. तर तसं हे माझं पाणी नाही म्हणतोय. माझी काव्य म्हणजे तसं नाही, माझी ही झरवणी आहे, माझी वाणी ही झरवणी आहे, आणि कायम ही वाणी कायम ही प्रगट होत आहे देवाच्या कृपा प्रसादानं. आता पुढचा अभंग आहे. आड पडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी. पाटामध्ये जर काडी टाकली, पाटामध्ये खेर कचरा टाकला तर सगळं पाणी पुढं जायचं सोडून पाठीमागच कुठं जाईल, बहुत पुष्कळ पाणी ते खोड करून टाकतंय. म्हणून दुर्जनाची संगती बहुतांचे घात होती. म्हणून ह्या पाण्यात जसं ते काटके आडवी टाकू नये, तसं दुर्जनाची संगत करू नये, नाहीतर सगळे वाट लागती, असं तुकारामानं सांगितले. आता पुढचा विषय आहे शेताची राखण. राखणला जुने लोक सोकरी म्हणतात. सोकरणे म्हणजे रखवाली करणे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहे नलगे धाव धुंडावा. म्हणजे दुजे खंडे म्हणजे तो देव आहे आणि मी भक्त आहे, असं हे द्वैत भाव आला तर तो द्वैत भावामुळं देवनी भक्त असं वाटतंय. हा द्वैत भाव नष्ट झाला तर काय होतंय की तो देव आणि आपण सगळे एकच आहे असं दिसतंय. दुजे खंडे, खंडे म्हणजे नष्ट होणे, संपणे, खंड पडणे, तुटणे. तर सगळा अवघा हरी उरतोय. आणि मग सगळीकडं हरी म्हटल्यानंतर तो आपल्या शरीरात बी आहेच. आपला आत्माही जो आहे तिथेही तो श्रीहरी आहे असं दिसतंय. इथुले जाणावयासाठी जाणा कोंडे तरी मने मना. हे समजून घ्यायचं असं तर तुमचं मन कोंडून ठेवा आत. सगळीकडे बाहेर इकडे तिकडे विषयावरती भटकत राहू नका, मन भटकू देऊ नका. पारधीच्या खुणा जाणत त्याची साधावे. पारधी म्हणजे पारधी लोक जे शिकार करणार असतात त्यांच्या खुणा त्यांनाच माहिती असतात. तसं तुम्हाला ही खूण सांगतो म्हणजे तुकाराम, तुमचं मन तुम्ही ताब्यात ठेवा, बाहेर असं भटकू देऊ नका. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षण से भास दे. शेतात रखवालीसाठी बुजगावणं करतात की एक मडकवरती घेतात, त्याला ते चुना फासतात आणि मग ते खाली एखादा शर्ट घालून माणसासारखं करून दाखवतात. ते बुजगावणं म्हणायचं त्याला. ते बुजगावणं इतर लोकांना, लांबच्या लोकांना, कोल्ह्या कुत्र्यांना त्यांना वाटतं माणूसच आहे वाटतं आणि मग ते भितात. बुजगावणे सोरा रक्षक असंही वाटते. ते रखवालदार आहे असंच वाटते चोराला. तर म्हणून ते जसं खोटं आहे तसं देह आपला आणि देहसंबंधी जो पसारा
हे सगळे लोक आहेत हे असं खोटं आहे असं तुकाराम म्हणतोय. हे सगळं देह आणि हे सगळे नातेवाईक वगैरे सगळं सगळं खोटं आहे. तुका करी जागा नको वासपू वाउगा. तुकाराम म्हणतोय तुम्हाला जाग करतोय, उगत चाचपडत बसू नका किंवा काय नाही ते तापसीत बसू नका. ते तुम्हाला जागा करतोय. आहेस तू आगा अंगी डोळे उघडी. अरे तू आहेस आता, तू तो डोळे उघड आता, उगत चाचपडत बसू नकोस. डोळे उघड आणि खरे काय ते बघ. हे सगळं बुजगावणं आहे. ओणव्या सोकरी सेत खादले पाखरी. ओणव्या सोकरी पिकाची राखल करायचं तर वर त्या माळ्यावर राहायचं आहे. माळा म्हणजे ते असं चौकोने असे हे असे ते 4 असे खांब लावायचे ना, मेढी लावायच्या, त्याच्यावरती हे घालायचं आणि त्याच्यावरती हे काहीतरी कडबा वगैरे असं घालायचं आणि त्यावर माणसानं काहीतरी पोतं त्यावर बसायचं. त्याला म्हणायचं माळा. मग त्या माळ्यावर बसायचं आणि पाखरं राखायची उभा राहून. आणि एक माणूस ते न करता जे जे हे केलं त्याने पायाकडेच बघित बसला, पाखराकडे बघायचं राहिलं. मग ओणवा होणे म्हणजे ओणवा म्हणजे ही कमरेत वाकायचं आणि आपल्या गुरुजी पूर्वी शाळेत शिकवत असे अंगठे धरायला लावायचे. पोरास लावत होते काय अंगठे धराय, तर ते त्याला ओणवा होते. कमरेत वाकायचं आणि ते पाय धरायचं. पोरं म्हणायची हे वनवा पाठी लागला आपल्या, त्याला तो ओणवा म्हणतात. समजला काय? ओणव्या सोकरी सेत खादले पाखरी. आणि मग हे पाखरांनी शेत खाल्लं. अरे तू जागा आहेस तर सगळीकडे बघशील का रे भर, तर तू रखवाली करताना असा जर रखवाली केला तर पाखरं पीक खाऊन टाकणार. तैसा हो खाऊ नको दगा निलुसरा राहुनी जागा. तू निजू नकोस, तू जागा राहा आणि असा दगा खाऊ नकोस, म्हणजे तू धोका घेऊ नकोस. सेता आले सुगी सांभाळावे चारी कोण. पुढचं दिलं इथे राखण करायचं म्हणजे शेत सुगीला आलंय. सुगीला म्हणजे आता कापणीला आलंय पीक. मग काय करायचं? सांभाळावे चारी कोण. चारी कोपऱ्यात सगळीकडे ते सांभाळावं शेत. सगळीकडनं एका कोपऱ्यात बसला रखवाली करा, दुसरीकडनं आले चोर नाही तर जनावर आले खाऊन टाकलं, असं चालत नाही. पिका आले परी केले पाहिजे जतन. पीक आलंय परंतु हे जतन केलं पाहिजे. पीक नुसतं हे घेऊन चालत नाही. सोखरी सोखरी विसावा तो वरी, नको खाऊ उभे आहे तो. जो रखवाली कर कुठंपर्यंत तू विसावा घेऊ नकोस, सारखी त्या पिकाची रखवाली कर. नको खाऊ उभे आहे तो. ते पीक उभा आहे तोपर्यंत विसावा खाऊ नको, विसावा घेऊ नकोस, सारखी रखवाली कर. गोफणीसी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटे. की पूर्वी गोफण पाहत होते. गोफणमध्ये मध्ये हे ठेवायचं, मध्ये एक चांबड्याचं हे असायचं चांबड्याचं, आणि त्याला तो गोफणीचा मधला भाग तो, आणि पागोरं म्हणजे इकडे एक दोरी तिकडे एक दोरी जी लावायची त्याला पागोरं म्हणायचं. आणि आत गोफणीत जो दगड घालायचा त्याला गुंडा म्हणायचं. दगड धोंडा. गोफणीसी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटे, पळती हाहाकारे अवघी पाखरांची थाटे. पाखरांची थाटे म्हणजे पाखरांचे कळपच्या कळप पळतात. जर ते गोफणीनं गोफण मारली आणि खडे मारले लोक ते पक्ष्यांच्यावर फेकले तर पक्षी पळून जातात. पेटवून अगटी राहे जागा पालटुनी. अगटी पेटवून म्हणजे धग करणे, विस्तव करायचा, धग करायचा. आणि मग इथं रखवाले असं कळतंय. आणि रखवाल्याशिवाय एका कोपऱ्यात असा धग करून बसू नको. जागी जागी तो धग कर. एकदा इकडं कर, एकदा त्या कोपऱ्यात कर, एकदा त्या कोपऱ्यात कर. सगळीकडनं तू जागा आहेस असं दिसलं पाहिजे. पडलिया मान बळ बुद्धी व्हावी दोन्ही. आणि जर वेळ पडली तर बळ शक्ती पाहिजे आणि बुद्धी पाहिजे रखवाली करताना. खळे दाणे विश्व सुखी करी होता राशी. खळ्यात दाणं असतात, दाणं आलं रास तयार होते.
ही रास सगळी भरून घ्या आणि जगाला सुखी करा. जग अन्न खाऊ दे, जगाला सुख मिळू दे, ही रास लोकांच्यापर्यंत पोचवा. सारा सारा सारुनिया ज्याचे भाग देई त्यासी. सारा जो जमिनीचा शेत चारा तो सरकारात भरा आणि त्यात कुणी वाटणी केली असेल जसं त्याला द्या. सगळं बळकावून नका करा म्हणतोय. त्यांची वाटणी बी आपणच खायची आणि त्याला काहीच द्यायचं नाही. तो पुढच्या वर्षी शेताकडे ते येतच नाही असं तुकारामानं सांगितलं. त्याच्यावर ते जमीन केली तर त्यानं तिचं कष्ट केलं असतं ते त्याला वाटणी देऊन टाका असं सांगतो. तुका म्हणे मग नाही आपुले कारण निज आले हाता भूस सांडिले निकण. निकण म्हणजे जे भुसकट आहे, जे धान्य नाही ते सगळं आपण फेकून फलकट सोडून दिलेलं असतंय. ते निकण म्हणजे जे कोंडा असतो, म्हणजे भाताचा जे कोंडा पडलेला असतो ते, आणि भुसकाट म्हणजे जे पिंजर असं असतं, हे सगळं सोडून द्यायचं. हे सोडून द्यायचं आणि मग पीक हातात आल्यावर हे पिंजर आणि जे कोंडा आहे तो गेलं तरी हरकत नाही. पुढचा अभंग आहे. सो करलिया विण गमाविले पीक रांडा पोरे भिके लाविली. असं आहे. एकानं पिकाची रखवालीच केली नाही, राखणच केली नाही, रक्षण केलं नाही, मग पीक चोराने निघून गेलेत. पीक नाही, पाखरांनी खाल्लं, चोरांनी खाल्लं, सगळं गेलं. मग बायका पोरांना भीक मागायला लागती जर हे पिकाची रखवाली केली नाही तर. तिमाणे राखण ठेविले शेता. तिमाणे म्हणजे वर जे म्हणतो आपण की वर आपण हे आलेलं होतं की हे शेतात रखवालीला ठेवलेलं हां बुजगावणं, त्यालाच तिमाणं म्हणायचं. बुजगावणं जे होतं ते तिमाणे राखणे ठेविले शेता घालून या माथा चुना तया. चुनामध्ये वर त्या गाडग्यावर ठेवायचा आणि मग ते तिमाणे म्हणजे तीन ते हे करायचं, त्याचं हात पाय त्याचं हे दाखवायचं काठी घालून. आणि मग ते रखवाली कशाने करणार? ते रखवाली करत नाही. ते पक्षी एवढे हुशार झाले ते त्याच्या डोसक्यावर येऊन बसते त्या तिमाड्याच्या आणि ते पीक खाते. आणि मग पीक खाल्यावर मग मागणं रखवाली करताना चांगलं काय ते आपण स्वतः रखवाली करायची का उगाच ते बुजगावणं ठेवायचं, ते हे तिमाणं ठेवायचं आणि मग रखवाली कशी होईल? आणि त्याच्यावर संबोध राहिलं तर काय होईल? खादले म्हणून शेवटी बोंबली ठाईची भुली का देणाराया. आणि मग पिकं भालं पाखराणी म्हणून बोंबलायचं काय गरज आहे? तो म्हणतो की हे लोकांना विसर पडला आहे. हे खरं काय आहे हे, पण पाखरे आपला वाटा घेऊन जाणारच, हे शाश्वत सत्य आहे. ही भूल आहे तुमची. थायची ही भुली नेणाराया. ठेवा आपलं काय थोडा वेळ आहे, बसा. खादले म्हणून शेवटी बोंबली ठाईची भुली का नेणारया. तर हे ते बुजगावणं कधी त्या शेताची रखवाली करेल काय? की जर ते गाडगं त्यावर रंगवून ठेवलं आणि त्याला काळं लावलं, चुना लावला म्हणून ते रखवाली करेल काय? आणि हे माहिती असताना सुद्धा ते मग त्याच्यावर विसंबायचं आणि मग शेवटी बोंबलायचं. तर तू म्हणतो ही भुली आहे, तुम्हाला भूल पडली आहे. अरे ते कसं रखवाली करील? त्याच्यावर विश्वास कशाला तुम्ही ठेवला का? आणि मग शेवटी ओरडता कशाला? आता पुढचा अभंग आहे. शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविता येती शेताते. शेतात भोरड्या म्हणून असतात. भोरड्या म्हणजे ह्या तुमच्या साळुंकी वगैरे असतात, असेच ते पक्षी असतात आणि ते सगळं पीक खाऊन टाकतात. भोरड्या म्हणून ते बहिणी जर पिढा करायला तर पोरं म्हणतात या बोरड्या आहेत म्हणजे पीक खायला आल्या असं म्हणतात लोक. तर ते म्हणजे शरीर संबंधाचे नाते, शरीर संबंधानं हे नातेवाईक सगळे आहेत हे खायला तेवढे आपल्याकडे येतात.
भोरड्यात जसं शेत बुडवितात तसं हे नातेवाईक खाऊन आपलं घर बुडवितात असं तुकाराम म्हणतोय. हे माहिती होतं भाऊ होता, हे यातनं शिकायचं आहे. हो. देखिले ओढाळ निघालिया शेता टाळावे निमित्ता थैक म्हणून नेम सांगितलाय. आपण रस्त्याने निघालो आणि पीक जर एखाद्या शेतामध्ये ओढाळ गुरु म्हणजे त्याला हे नाही, ज्याला पाठीमागे रखवालदार नाही असं जे जनावर असतं ते ओढाळ म्हणतो गुरु. तर ते जनावर एखाद्याच्या कोणाच्याही शेतात असं ते घुसलेलं असलं तरी काय करावं, तर त्याला बाहेर हाकलावं. थैक 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 काय म्हणावं, तर आपण ते जनावराला थैक थैक म्हणून असं आवाज द्यावा आणि आत शेतातनं त्याला बाहेर हाकलावं. पीक खाऊ देऊ नये. कुणाचंही झालं तर ते पीक आहे ना, ते जर पीक जर असं जनावरांनी खाऊन टाकलं तर सगळं भुकेची अवस्था जगाला भूक लागेल, जगाचं पोट भरणार नाही. आणि हे आपण टाळलं पाहिजे. म्हणून कोणाच्याही शेतात जर पीक जनावर असलं तर ते हाकलून लावावं असं सांगतोय. नाही तर मला काय त्याचं खाईना तिकडे त्याचं असणं म्हणायचं नाही असं तुकाराम म्हणतो. आणि खळे धान्याची मळणी वगैरे ह्याच्यावर ते अभंग पुढचे आहेत. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुकाराम महाराज म्हणतात घाट म्हणजे जे जे फोलकट असतात ती टाकून द्या. त्या फोलकटाने तुमचं पोट भरणार नाही. फलकट सगळी टाकून द्या, कोंडा असो तो टाकून द्या. आता पुढचा अभंग आहे. कुशळ गुंतले निषेधा वादी प्रवर्तले वादा. शास्त्रामध्ये कुशल आहेत ते विधी निषेधात गुंतून राहिले आहेत. शास्त्रातले जे पंडित आहेत ते काय म्हणतात, हे कोणतं योग्य कोणतं अयोग्य, कोणतं विधी म्हणजे योग्य, कोणतं निषेध म्हणजे वाईट, हे नको करू नये, कोणतं करावं कोणतं, याचाच विचार करीत ते बसल्यात. आणि काही वादविवाद करणारे बुद्धिमान आहेत ते वादच करीत बसल्यात. कैसी ठकली वापुडी दंभ विषयांची साखडी. आणि हे जे शास्त्री पंडित असे वाद करणारे, कुशलतेने हे करणारे, हे ठकले म्हणजे हे फसलेले आहेत, हे बापडे फसलेले आहेत. आणि दंभ आणि त्यांना निष्कारण ढोंग, आपण शहाणा आहेत, आपण ज्ञानी आहोत असं त्यांना ढोंग पडलेला आहे. भूसा उपणून केले काय हारपले दोन्ही ठाय. तुकाराम महाराज म्हणतात कोंडा भूस बाहेर वारे देऊन उपणणी करतात. उपणणी करणे म्हणजे वारं द्यायचं. खेळतात हे जेव्हा आपण जे धान्य असते त्यामध्ये कोंडा बिसर असला तर वारं देतो म्हणजे कोंडा बाहेर बाजूला जाते, त्याला उपणणी करणे म्हणतात. कोंडा भूस वारे देऊन उपणणी करून काय आपण उपयोग, त्याचे काय धान्य हाती लागणार आहे काय, म्हणजे कोंडाचा आपण हे करायचं वारं द्यायचा. तर धान्य नसल्याने कशाला वारं देतो कोंडा नुसता. तुका म्हणे लागे हाता काय मथिले घुसळीता. की मथिले म्हणजे मंथन करणं म्हणजे दही मंथन केलं आणि त्यातनं लोणी बाहेर काढून घेतलं, मग काय उरलं त्या ठिकाणी, ताक उरलं. मग ते ताक मथिलेलं म्हणजे मंथन करून उरलेले जे ताक आहे ते पुन्हा घुसळीत बसायचं. काय फायदा आहे का त्याच्यात, काय त्याचा उपयोग काय. एका भावाचा एकांत पीक पिकला अनंत. तुका खळे दाणे करी बैसोनी वाटणे. तर तो म्हणतोय एकनिष्ठ भावाचा एकांत लाभला तर पीक अपरंपार येते. ही हरिकृपा हेच पीक आहे. श्रीहरीची कृपा हेच पीक म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात मग धान्याने भरून गेलेले खळे त्यामधून दाण्याच्या राशीवर मी बसलो आहे. आता मी सर्वांना वाटणी करून देतो. भावभक्ती बनतो. भावभक्तीनं त्यानं देवाची भक्ती केली असते, भावना ठेवून. आणि तो म्हणतोय मला ते रास, देवाच्या कृपेची रास मिळाली आहे मला, मी आता सगळ्यांना ही वाटणी करून देतोय. पुढे म्हणतोय ठेविले जतन करून या निज धन.
जया पासाव उत्पत्ती ते हे बीज धरले हाती, निवडले वरळा भूस सार आईन जिन्नस, तुका म्हणे नारायण भाग संचिताचा गुण. श्रीहरीची प्राप्ती हे धन असून ते मी जतन करून ठेवलेले आहे. म्हणजे ठेविले जतन करून या निज धन, जया पासाव उत्पत्ती ते हे बीज धरले हाती. ती श्रीहरीच्या पासून हे सगळं हे मिळतं आणि ते मी श्रीहरीचं जे नाम आहे ते मी बीज म्हणून हातात धरलेलं आहे. निवडलेले वरळा भूस, आणि मी जे भुसकट होतं, जे वरकड काय जे होतं ते मी सगळं काढून बाजूला टाकलं आहे. सार आईनं जिन्नस, आणि मग काय होतं आहे, हे सगळे भुसकट काढून टाकलं तर आईंची रास असती, ती रास आईन म्हणजे मुद्दलची रास आहे. ते रास जो जिन्नस म्हणजे ते पिकाची मुद्दल जी रास आहे ते साररूप म्हणून आपल्याला मिळतंय. तुका म्हणे नारायण भाग संचिताचा गुण. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाटणीस नारायणाचा भाग आला आहे, हे माझे पूर्वपुण्य आहे, संचित आहे, म्हणून मला वाटणी आली आहे, नारायण वाटून मिळाले मला. सांडेली पाने पुढे पिका अवलोकन. पीक तयार केव्हा झालं म्हणायचं तर पानं पिवळी पडली आणि आता ते पानं झडायला लागली, पानं खाली पडली की समजायचं पीक तयार झालं. तर ते पिकाचं अवलोकन, पुढं पीक केव्हा झालं तर पानं जेव्हा अशी गळून पडायला लागतात, पिवळी पडतात, तेव्हा पीक तयार होते असं समजायचं. पुढचा अभंग आहे स्वाद आणि गोडी. चवीबद्दलचा अभंग आहे. ऊस कांदा एक आळा, स्वाद गोडीचा निराळा. की कांदा आणि ऊस एकाच आळ्यात लावलं, एकाच सरीत लावलं तर त्याची चव वेगळी, ह्याची चव वेगळी. तसं उपदेश केला, दुष्टाला केला आणि चांगल्या सज्जनाला केला तर त्याचा परिणाम वेगळा, याचा परिणाम वेगळा. तर त्याप्रमाणे होते. ऊस वाढविता वाढली गोडी, गुळ साखर हे त्याची परवडी. ऊस वाढवला तर त्याची गोडी वाढते, साखर मिळते, गुळ मिळतो. तसं सज्जनपणाचा, भक्तिमार्गाचा जर आपण ते वाढ केली तर त्याचं चांगलं फळ मिळते. साखरेच्या आळा लाविला कांदा, स्थूळ साना परी वाढे दुर्गंधा. आणि साखरेच्या आळा तर ऊसामध्ये जर कांदा लावला तर काय होईल, तो काय जर दुर्गंधीत कांदा वाढवित आहे, त्याचं काय सध्या ऊस होणार नाही, साखर होणार नाही, काय होणार नाही. स्थूळ आणि स्थाना, स्थूळ म्हणजे मोठा, स्थाना म्हणजे बारका. पिकली ही सेंद पूर्व क्रमाने, अभेरुतो काय घडे मग. तर सेंद म्हणजे कडू हे असते, कडू इंद्रावण म्हणून असते, एवढंसं असते छोटं, तर ते चांगलं ह्याच्यासारखं दिसतंय बारक्या. तर ते त्याला छिन्नी म्हणतात, कोण काय म्हणतात, तर कडू इंद्रावण असते. ते जर हे केलं, बघितलं तर कडू अगदी हे वाटतं. पण ते कडू इंद्रावण कडू असते की ते कुठंपर्यंत पिकत नाही, तोपर्यंत. पिकलं की ते एकदम ते गोड लागते. त्याचं पूर्वीचं कर्म सोडून ते त्यांचे गोड लागते. पिकली हे सेंद पूर्वक्रमान हे, अभय ऋतू काय घडे मग. आणि मग ती पिकलेली सेंद जर तिनं कडूपणा सोडला तर मग अभेर कसला अभेर होणार. ते सगळेजण त्याचा स्वीकारच करतील, गोड लागतात तेव्हा. तुका म्हणे आणा पंगती सुरण, पृथगते गुण केले पाके. सुरण म्हणून जी भाजी असती, सुरणाचा एक मोठा गड्डा असतोय, गड्डा असा मोठा असा 1 किलो 2 किलो 4 किलोचा असा, आणि ते शेतात पिकते. पण ते खाल्लं की मिरमिरते पांड वगैरे सगळं. मग काय करतात, त्या सुरणाची भाजी चांगली ते उकडायचं, चांगलं पिळायचं, आणि ते सगळं तिची हे काढून टाकायचं, त्याचा ते मिरमिर त्याला जो गुण आहे तो काढून टाकायचा. आणि मग चांगलं जर हे केलं तर चांगली भाजी मग खायला होती. तर ते
तो सुरणसुद्धा पंक्तीला येऊन गोड वाटतो ते सगळ्या खायला, त्यातला कडूपणा काढून टाकायला लागतोय, त्याच्यातलं जे मिरमिरणारा गुण आहे वाईट ते काढून टाकायला लागते. आणि हे हा पाक अशा तऱ्हेनं पाक शिजवला की तो कडू असं म्हणजे तो खायला वाईट दिसणारा सुरणसुद्धा चांगला वाटतोय. पिकले सेंदे कडूपणा गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. की पांडुरंगानं आमचं काय केलं तर कडू इंद्रावण हे कडू असतं, परंतु ते पिकल्यावर काय होतं कडूपणा जातो. पांडुरंगानं आमच्यातला कडूपणा घालवला आहे आणि आम्हाला चांगलं साधूपणा दिला आहे, साधुत्व मिळवून दिले असं तुकाराम म्हणतात. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि कडूपणा माणसातला कडूपणा कोणता तर काम क्रोध आणि लोभ, राग येणं, लोभ असणं आणि स्त्रियांच्या बद्दलचे वाईट भावना असणं, हे जे आमचे दोष होते हे निघाले. जे शेंदा ज्या कडू इंद्रावणाचा कडूपणा कोण जसा असतो तर माणसातला हा कडूपणा आहे. काम क्रोध आणि लोभ हे गेला की मग सगळं सृष्टी आनंदाचीच होऊन जाते. आठव नाठव गेली भावा भाव झाला स्वयंभेव पांडुरंग. आणि असं झाल्यावर आठवणीत काय ठेवायचं, आठवणीत काय नाही ठेवायचं, भाव कुठं ठेवायचा, अभाव म्हणजे काय हे सगळं गेलं तो माणूसच पांडुरंगच होते. जर कामक्रोध वगैरे हे त्याच्या शरीरातून नष्ट झाले, त्यानं घालविले, तर मग तो स्वतः पांडुरंगच होतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे संसारी जन्मीचे याची साठी. भाग्य लोक म्हणतात भाग्य कसं, संपत्ती मिळालं की भाग्य, मुलगा मिळालं की भाग्य, पैसा मिळाला की भाग्य. तुकाराम म्हणते त्याला भाग्य म्हणायचं नाही. तुमच्या शरीरातले काम क्रोध लोभ हे तुम्ही घालवले तर तुम्ही पांडुरंगच होता. मग केवढं मोठं ते भाग्य मिळतंय. ते सगळं सोडायचं आणि संसाराला ह्याला भाग्य म्हणायचं. हे भाग्य तर हे भाग्य नव्हे, तर हे भाग्य नव्हे, हे खरं भाग्य हे आहे असं तुकाराम म्हणतात. आता धान्य साठवणे रिक्ता धावा पेवामध्ये जोडे सिद्धी ते ठाई. धावा म्हणजे कसं की उंदीर जो आहे पूर्वीच्या काळामध्ये धान्य ठेवायसाठी पेव करत होतात. पेव म्हणजे आता आले की धान्य लुटूनच न्यायचं. मग घरात हे करायचं, खड्डा मारायचा, तो चांगल्या मातीनं सारवून घ्यायचा, त्यात धान्य ठेवायचं. मग टोपलं वगैरे ठेवायचं नाही आणि त्यात ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार व्हायचा. त्यात ते किडाविडा काय जिवंत राहणार ते कार्बन. म्हणून काय काय वेळा त्या पेवामध्ये माणसं आत उतरले की मरायची गुदमरून, त्याची माहिती नसायचं. मग ती काय करायची, अगोदर दिवा सोडायचा आणि दिवा जर राहिला तर मग त्यात ऑक्सिजन आहे असं समजायचं आणि मग माणूस आत उतरायचा. तर समजा काही साधू लोक हे गुहेत जाऊन राहतात, तर साधू लोक गुहेत राहतात आम्हाला देव भिजावं म्हणून, तर तो म्हणतो रेता धावा पेवामध्ये जोडे सिद्धी ते ठाई. तर एखादा मनुष्य त्या पेवात जाऊन बसला, साधू कसा गुहेत बसतोय तसा, तर म्हणून त्याला काय सिद्धी प्राप्त होणार काय, रिद्धी सिद्धी प्राप्त होणार आहे का. कशाला बसता ते गुहेत होऊन बसायला, कशाला जाऊन बसता. तुम्ही स्वतःचे काम क्रोध वगैरे शरीरातले घालवा आणि मग तुम्ही साधू देव तुम्हाला भेटत. उगीच तिथे बसायचं रिद्धी सिद्धी मिळवा म्हणून होत नाही. पेवात जर बसलं, तुका म्हणे उंदीर सुद्धा पेवात बिळात जाऊन बसतं. साधूने उंदीर ते त्यात फरक नाही म्हणते तुकाराम. काय मुख पेव श्वापदाचे धाव नित्य तुझे नाव नुच्चारिता. देवा तुझं नाव जर उच्चारलं नाही तर माझं जे तोंड आहे त्यात ज्याचं तोंड असं नामस्मरण केले नाही ते मुख्य ते तोंड म्हणजे धान्य साठवून ठेवण्यासाठी जमिनीत खोल असा खड्डा पाडून ठेवलेले पेवाप्रमाणे किंवा जंगलात प्राण्यांना राहण्यासाठी गुहा किंवा बीळ याप्रमाणे समजावे.
बीळ असते काही सापाचं वगैरे किंवा किंवा सिंह वाघ वगैरे ते एखाद्या गुहेत राहतात त्या गुहेप्रमाणे राहावं. तोंडाचा काय उपयोग आहे? त्याचं नामस्मरण केलं नाही तर त्या तोंडाचा उपयोग काय? आता शेतसारा आणि जोहार म्हटले. शेतसारा म्हणजे जमिनीवरचा फाळा. जुन्या काळामध्ये जमिनीचा फाळा मिळत नव्हता, भरता येत नव्हता. आता आमच्या शेताचा फाळा आहे तो 100-150 वर्षापूर्वी ठरला आहे. तर किती ठरला तर ते आता आमच्या गुजरात शेत आहे तर 100 रुपये फाळा ठरला. तर 100 रुपये 100 वर्षापूर्वी बी 100च द्यायला लागतं आणि आता बी 100च द्यायला लागतं. ते वाढविलेच नाही सरकारनं. तर त्यावेळेला त्या जमिनीचे फाळा ठरवताना काय करत असत की ते त्या जमिनीत जायचे, त्यातली माती चाकून बघायची ही कसली आहे, खारट आहे का, कसली जमीन आहे, आणि त्यावरून त्या जमिनीचा फाळा वगैरे ठरवत होते. आणि हा जो फाळा त्यावेळेला की 1 रुपयाला पोतभर भात मिळायचं. म्हणजे 100 पोती भात घातला तर मग गुजरात शेताचा फाळा पिटायचा. 100 पोती काय पिकायचं नाही तिथं. त्यामुळे शेतकरी अन्नान्न दिसायला शेतकरी लागलेला होता आणि फाळा वसूल करत होता. माय बाप जोहार. मग तो आला फाळा मागायला, तो वेस्कर येतोय चावडीवरला आणि त्या पाटील कुलकर्ण्याचं निरोप घेऊन येतोय. सारा साधावया आलो वेसकर. सारा भरा म्हणून साधवायला मी आलोय. वेस्कर आहे मी, तरा आहे. मागील पुढील करा झाडा. मागं पुढं काय राहील ते झाडा म्हणजे बाकी पूर्ण पूज करून टाका. नाही तरी खोडा घालती जी. नाहीतर ते खोडा घालतील. म्हणजे काय करायचे, डोक्यावर दगड देऊन ते चावडीवर उभा करत होते. असं भोगलंय कुणब्याने, असं दुःख भोगलंय कुणब्याने. फाकू नका रुजू झाली या वाचून. फाकू नका म्हणजे बाहेर कुठं जाऊ नका, तिथं जावा, त्यांना भेटा आणि रुजवात द्या. त्याशी खेरीज कुठेही जाऊ नका. सांगा जी कोण कोण घरी ती धण्या. घरात कोण कोण आहेसा ते सांगा घरच्या मालकाला आणि तुम्ही ते उद्या फाळा हे करा बरं. आजी मायबाप खरी तडा मोडी. मायबाप हो तुम्ही आजच जाऊन काहीतरी ती तडा तोडा मोड तडजोड काहीतरी करून टाका आणि भरून टाका. उद्या कोणी घडी राहे ना हो. उद्यापर्यंत धीर कुणाला धरवत नाही. उद्यापर्यंत तुम्ही आजच्या आज तेवढं जाऊन वाक्य भागवा. तुका म्हणे काही नचले हे ते बोली. अखर ते साली झाडा घेती. तुकाराम महाराज म्हणतात की आता इथं काहीही चालणार नाही. हे शेवट ह्या अखर ते साली शेवटी ही झाडा घेते म्हणजे शेवटच्या तुमचं काय बोलणं ऐकून घेणार नाही. तुमची बाकी पूज करून घेणे, तुमचा सगळं बाकी पूज करून घेणार आहेत आणि तुमचं बोलणं काही चालणार नाही. आता हे अखेर आलेले आहे, वर्ष अखेर. आता पुढचा तो अभंग आहे. तर ते हे आहे, सिंदळीसी नाही पोराची पैहास राहे बीज त्यास काय करी. म्हणजे जी वाईट चालीची स्त्री आहे तर तिला सुद्धा मूल राहते, पण तिथं ती काय करणार आहे. तसं अथवा शेती बीज पेरिले भाजून काय देईल सारा देईल कोण काका तुझा. किंवा शेतामध्ये बी भाजलं आणि पेरलं, शेतात शेंगदाणे भाजलेले पेरले, चांगलं असतंय म्हणून. मग काय होईल भाऊ, भाजलेले शेंगदाणे शेतात पेरल्यावर काय जोगवणार नाहीत. मग फाळा शेताचा कोण देईल. तर काका तुझा, काका येऊन फाळा देतोय. काका कशाला देतोय. तुका म्हणे नाही खायाची ते झाड तरी का लिगाड करुणी घेतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला अन्न खायचे नसेल त्याने शेत सारा भरण्याच्या अटीवर शेत कशाला करावं. मी खंड करतो, मी एवढा खंड देतो म्हणून शेत करायचं. आणि जर तो त्याला शेत सारा भरायचा नसेल तर कशाला बस शेत करायचं लोकांचं.
तुका म्हणे नाही खायाची ते चाड, तरी का लिगाड करूनी घेतो. तर मग हे सगळं अविवेकी वृत्तीने बियाणे भाजून पेरले तर काही हाती लागणार नाही. मग शेतसारा भरण्याचे लचाण मागे काय म्हणून घ्यायचे? लिगाड म्हणजे लचाण. आता पुढचा भाग आहे वृक्ष, फळ आणि फुले. झाडाबद्दल, फळाबद्दल आणि फुलांच्या बद्दल आहे. ज्याला झाडं आवडतात, ज्ञानेश्वरांनी सांगितलंय भाऊ की झाडं ज्याला आवडतात त्याला ज्ञान झाले म्हणायचं. ज्ञानी कोण? तर ज्यांना झाडं आवडतात त्याला ज्ञानी म्हणायचं. की जो ज्याच्या हे ज्याला ती झाडांच्याबद्दल प्रेम आहे, ज्ञान आहे, असं ज्ञानाचं लक्षण सांगते वेळी ज्ञानेश्वरीमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. ने जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे. तर काय म्हणायचं? पात्र चांगलं म्हणजे आपलं हे जे नारळ आहे, नारळाचं वर्ण काय? वर्ण बेल्ट असते, त्याच्यावर परट असते. पण त्यामुळे नारळ काय आत खाता येत नाही. पण ते परट जर फोडलं तर आत नारळ चांगलंच आहे. फणसचा वर्ण काटेरी आहे पण आत त्याचे गरे चांगले आहेत. त्यामुळं की म्हणजे केळ चांगला आहे त्याच्यापेक्षा, की ते ह्याचं मोसंबी चांगला आहे, संत्र चांगला आहे, असली फळं किंवा पेरू चांगला आहे असं म्हणू नका. की नारळसुद्धा चांगला असतो पण त्यातलं ते वरचं हे जे आहेत ना, वरचं जे कवटी आहे, कवटी ती बाजूला केली पाहिजे. आता पुढचा अभंग आहे नाही निर्मळ जीवन काय करील साबण. पाणी आमच्या ह्या तळ्यात कापड धुतली काय होईल? तर पाणी जर खडूळ असलं, पाणी जर घाण असलं तर मग साबण किती बी लावून काय उपयोग? वृक्ष नरी न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. एखाद्या झाडाला फळं आणि फुलं लागतच नाहीत अशी जर अवस्था झाली, वसंत ऋतू आला पाडव्यापासून. वसंत ऋतू केव्हा असतोय? चैत्र वैशाख वसंत ऋतू. सगळे ऋतू पण आहेत ते पाठ आहेत काय? चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ वर्षा ऋतू ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, असं ते 6 ऋतू आहेत वर्षाचे. ते पाठ व्हायला पाहिजे. हो, ऑडिशन नुसतं पाठ होऊन चालत नाही. होय. तुका म्हणे जीवन हे वीण पीक नव्हे नव्हे जाण. कुठलंही पीक जे आताच का पेरतात? पाऊस आता पडतो म्हणून पेरतात. उन्हाळ्यात का भात पेरत नाहीत? तर पाणी नसते त्यावेळेला ना. म्हणून पाणी असं असल्याशिवाय काय नाही. जमीन असून सगळं असलं तरी पाणी पाहिजे, त्याशिवाय ते विवत नाही. तसं पाण्याशिवाय पीक येऊ शकत नाही. निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळतावरी आत सरे. लिंबाचा कडू लिंब प्यायला द्यायचा. कशासाठी? तर त्याचा रोग हटण्यासाठी. आणि उगाच कडू लागते म्हणून ते लिंबाचा पाला ज्या अंगावर वर्ण फिरलं, पोटावला असा फिरविला तर काय रोग राहणार आहे का? नाही. आणि पोभाळता म्हणजे वर्ण लावलं चोळून तर तो आत रोग चरे म्हणजे आत चरतोय तो रोग, आत वाढतच जातोय रोग. तुका म्हणे येथे न मना विषेद, निंबे विणे व्याध तुटो नये. तुकाराम म्हणा विषाद म्हणजे दुःख मानू नका, वाईट मानून घेऊ नका. लिंब दिल्याशिवाय व्याध म्हणजे रोग व्याधी तुटत नाही. लिंबच प्याला द्यायला लागतोय, झम्माटच द्यायला लागतात, त्याशिवाय तो शुद्धी येत नाही. फळ कर्दळी शेवटी येत आहे, असे शोधिता पोकळी माझी काय. कर्दळीचं झाड असते ना, कर्दळ बघितलेस का भाऊ? कर्दळ बघितलेस? हा, नाव आहे का? शेतात वगैरे कर्दळ असते ते तुझ्या नाही काय असे फुलावर पाहता म्हणजे त्यात कर्दळी सगळ्या करा बघून ये की इथं असेल कर्दळ आहे काय. मग भाकरी तेवढी कुठं आहे ते म्हणजे तेवढं माहिती आहे. आता कर्दळीला शेवटी ते फुल येते, नंतर मग फळ येते, म्हणजे बारकेच असे हे येते आणि त्या फळामध्ये 2-3 असे दाणे असतात काळे असे.
तर ते म्हणजे खेळायला सुद्धा पोरं ते वापरतात. ते कर्दळीचं फळ हे शेवटी त्या कर्दळीच्या वर येते. मग ते कुठं आहे फळ म्हणून आपण कर्दळ सळी अशी फाडली आणि बघितली, मुळापत्र ते कर्दळ फाडून बघितली तर ते मिळणार आहे फळ, ते शेवटी येणार आहे. परमेश्वराची रचना आहे निसर्गाची, ते शेवटी फळ येते, पण आत फाडून बघायचं नसते. धीर नाही ते वावगे धीग झाले, फळ पुष्पना व्यर्थ ते यत्न ते व्यर्थ गेले. ज्याला धीर नाही त्यानं काय केलं, जरा भात पेरलं आणि काय येईल का नाही काय नाही म्हणून सगळं ते मोडून टाकलं. काय फायदा आहे काय? धीर पाहिजे आणि यत्न ते प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर धीर नसतं आणि मध्येच त्याचं काम जर सोडून दिलं तर त्याला फळ बी मिळणार नाही आणि प्रयत्न बी त्याचे फुकट जातील. व्यर्थ म्हणजे फुकट. फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले. फळ नाही, पुष्प नाही आणि प्रयत्न मात्र फुकट जातात. आले फळ ते तेव्हा राहिले पिकोन, जरी ते जतन होय देठी. आंबा लागला, आंबा पिकणार केव्हा? त्या देठाला ते धरून राहिलं तर आंबा पिकणार. तसं माणसानं झाडाला फळ लागते, ते फळ देठामुळे झाडाशी जोडलेले असते. तो देठ धरून ते फळ राहिले तर फळ पिकते. त्या फळाने देठाद्वारे झाडाचा संबंध तोडला तर फळ पिकणार नाही, व्यर्थ जाईल. म्हणून आपला देवाशी, आपला ह्याच्याशी संबंध जे आहेत ते वाटेल तसे तोडून टाकू नये. आता पुढचा अभंग आहे आंब्यावरचा, आंब्याच्या झाडाबद्दलचा आहे बघ. मोहराईसी फळे नाही आली काही गळती. मोहर आंब्याला खूप लागतो, लाखो असं ते मोहर येतं, परंतु सगळ्या फळ लागत नाही. त्यामध्ये अपुष्प म्हणजे नपुसकलिंगी अशी फळं असतात. द्विलिंगी फळं असतात. एक पुल्लिंगी फळं असतात, एक स्त्रीलिंगी फळं असतात आणि एक नपुसकलिंगी तो मोहरात असतात. तर ते पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी असं नाही. त्या पुल्लिंगी फळांचा जर संकर झाला, तो संकर सुद्धा कसं की हे जे भुंगे आहेत ते एकमेकावर बसून तो संकर होतोय आणि मग फळ लागतात. म्हणून मोहर येतोय तेवढा मोहर आला तर तेवढी फळं येत नाहीत. त्यातली आलेली फळं काही गळून जातात. पक्वदशे येती थोडी नास आढी वेचे तू. त्यातली मग जी लागलेली फळं मग ती थोडीच लागतात. त्यातली पिकाच्या वेळेपर्यंत थोडी बरीचशी नाश होतात आणि पिकाच्या वेळा थोडी शिल्लक राहतात. आणि पिकून तिकडनं काढून आणली आणि आपल्या त्या आडीत घातली, पिकत घातली तर त्या आडीतमध्ये काही कुजून जातात. विरळा पावे अवघड गोवी शेवटसे. आडीतनं शेवटी अशी फार थोडीशीच फळं शिल्लक राहतात. तेव्हा काही माणसं भक्ती मार्गाला लागली तर फारच थोडी माणसं साधुत्वाला पोचतात, सगळी पोचत नाहीत. उंच नीच परिवार देवी, धन्या ठावी चाकरी. उंच देवाजवळ उंच नीच परिवार असतो, पण त्याने केलेली चाकरी भक्ती तो नीट ध्यानात घेऊन असतो. देवाजवळ कमी जास्त असणारी सगळी माणसं असतात, पण कोणाची चाकरी चांगली आहे? धन्या ठावी चाकरी. ती देवाला माहिती असतंय, तिथं बनवाबनवी करून चालत नाही. झळके तेथे पावे आणि ऐसे क्षणी बहु थोडे. जो भक्तीने कर्तृत्वाने झळकतो त्याला देवाच्या पायाजवळ जागा मिळते. झळके तेथे पावे आणि ऐसे क्षणी बहु थोडे. देवाच्या पायाजवळ पोचतो. ज्यानं चांगली भक्ती केली असतो ते देवाच्या पायाजवळ पोचतो. पावेर तो पैल धडी म्हणो गडी आपुला. आणि ह्या संसार सागरातून जो पैल तीराला जातो, जो भक्तिमार्गाकडून तरुण जातो त्याला आपला गडी म्हणावं. तुका म्हणे उभाऱ्याने कोण खरे मानित असे. तुकाराम म्हणतात वरवर दामडवून मांडला.
पण त्यामुळे तो काही खरा माणूस आहे असं समजायचं नाही, तो ढोंगी आहे असं समजावं. मूळ राखे तया फळा खा एवढी चतुर लक्षणे लाखो राखो जाणे. की मूळ जो रखवाली करतो, की फळ झाडाचं लागावरून त्या फळाची रखवाली करायची नाही, त्याला पाणीवरती घालायचं नाही, त्याच्यावर खत मारायचं नाही, काही द्यायचं ते मुळावरती द्यायचं, मग फळ आपोआपच मिळतं. तसं देवाचं जर आपण नामस्मरण केलं, देवाची आपण भक्ती केली, तर त्याचं लक्षण त्याचा आपल्याला फायदा मिळतो. चतुर म्हणजे शहाणा. तर चतुर आहे तो फळप्राप्तीसाठी झाडाच्या मुळाची जोपासना करतो. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. डोंगरामध्ये खडकामध्ये एखादं झाड उगवलेलं असते, आणि ते खडकामध्ये कसं, आता झाडाचं मूळ म्हणजे अगदी लवचिक असं, तर ते मूळ त्या खडकामध्ये सुद्धा हे करतं. ते कशाच्या जोरावर भाऊ? अभ्यासाच्या जोरावर हे करता येते. ओलं मूळ सुद्धा खडकाला हे करताय, तसा माणूस सुद्धा अभ्यास केला तर हे सगळं प्राप्त करू शकतो, मिळू शकतो. आंबे बोरी वड बाभोळा चंदन गुणागुणे भिन्न अगदी एक. आंब्याचं झाड, बोरीचं झाड, वडाचं झाड, बाभळाचं झाड आणि चंदनाचं झाड, प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, पण सगळे विस्त्यात टाकलं तर सगळे एकच होऊन जाते. वृंदावन फळ घोळे साखरा भीतरील थारा मोडे चिना. कडू इंद्रावणाचं जे फळ आहे ते साखरेत घोळलं, तुपात तळलं तरी ते कडूच राहणार. तसं जो दुष्ट माणूस आहे तर त्याचा दुष्टपणा कधी नष्ट होणार नाही, म्हणून हा दिले. भीतर येईल म्हणजे आतलं त्याचं जे थारा, आत त्याच्या जे काय वाईटपणा आहे, वृंदावन फळामध्ये आत जे कडूपणा आहे तो कधी जाणार नाही. तसं दुष्ट माणसाचा दुष्टपणा काही जाणार नाही, त्याला किती चांगलं उपदेश करा. फळ देठी हुनी झडे मग मागुते न जोडे. फळ देठावून तुटलं की मग पुन्हा ते त्याला देठाला लावता येते का? एकदा फळ तर आंबा झाड तुटला त्या देठातनं, पुन्हा होता तसा लावायचं? कुठला बी डॉक्टर किती वेळ हे करा, ऑपरेशन करा, होते नाही, होत नाही. फळ पिके देठी निमित्त वारी याची भेटी. एकदा फळ झाडावर पिकले म्हणजे साध्या वाऱ्याने सुद्धा ते तुटून खाली जमिनीवर पडते. हा आपला अनुभव रोखठोक आहे. देठा पिकलंय कशानं ओळखायचं? तर ते वाऱ्याने झडायला लागलं, खाली पडायला लागले म्हणजे आता पिकलं, सगळंच काढूया आंब आणि खाऊया आता. हा तो अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा. आणि मग हे खरा कोणता आणि कुडा कोणता, खरा कोणता आणि वाईट कोण हे कळते का? जर पिकल्यावर ते वाऱ्याने पडले की ते खरं आहे म्हणायचं, आणि जे वर तसंच राहते ते खोटं आहे असं समजायचं, ते पिकलेलं नाही असं समजायचं. तोडलिया बळे वाया जाती काची फळे. आणि मुद्दाम जर अशी फळं तोडली, काची म्हणजे कच्ची फळं जर तोडली तर ते म्हणजे फुकट जातात, ते पिकत नाहीत, काय नाही, ते आंबे फुकट जातात, ती फळं फुकट जातात. तुका म्हणे मन तेथे आपुले कारण. तुकाराम महाराज म्हणतात, आपले मन हेच कार्यसिद्धीचे मुख्य कारण आहे. मनानेच घेतले तर कार्य होते. मुद्दाम बळजबरीने एखाद्या कर्माकडे माणसाला चिंतनाकडे अभ्यासाकडे लावले तर तो प्रयत्न फुकट जातो. हारबुरी खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे अवघेची बरे. खुंट रवायचा झाला, मीठ रवायची झाली, किंवा जनावरांचा खुटा जर रवायचा झाला तर तो रवायचा आणि तो घट्ट बसलाय काय बघायचा, हलवितात असं. हलविला जर हलायला लागला तर बसला नाही समजायचं. मग होत्यावर आणखी दगडं घालायची, ती पहारीनं असं पहारीनं वरती ठोकायचं, मग तो खुंट बळकट असा बसतोय. आणि बळकट बसल्यावर मग सगळं काय ते
मग त्याला जनावर बांधा, काय करा, मेढू रवा, मांडव करा, खुंट आधी बळकट करायला लागतोय. मग तयाच्या आधारे करणे अवघेची. मग काय करायचं असेल ते नंतर करा. सिंचन करता मुळ वृक्ष ओलावे सकळ. पाण्याला मुळाला जर पाणी घातलं तर सगळ्या वृक्षाला वरपर्यंत पाणी जातं, आणि वर पाणी मारलं तर ते खाली ते सगळ्या वृक्षाला पोचत नाही. नको पृथकाचे भरी पडो एक मूळ धरी. म्हणजे वेगळं वेगळं काय करू नका, जे एक मूळ धरा, एक पांडुरंग धरा, मग सगळं काय सगळं मिळते. असं आहे. पृथक म्हणजे वेगवेगळं काय समजू नका, मूळ धरा. बीज तो अंकुर पत्र शाखा फळे प्राप्त बीज मुळे अवघी नासे. एकाच बीजापासून अंकुर निर्माण होतो, त्याची वाढ होऊन पाने, फांद्या, फुले, फळे यांची निर्मिती होते. हे सर्व आपणास प्राप्त होतात. पुढे या सर्वांचा नाश होतोय. ही सगळी पानं म्हणजे फुलं बिलं सगळी नाश होतात. प्राप्त बीज आणि शेवटी जे फळ प्राप्त झालं किंवा भाताचं जे धान्य प्राप्त झालं की बाकीचे सगळे पानं फुलं जे असतात ते सगळी नष्ट होऊन जातात. तुका म्हणे नामी राहिली से गोडी बीजाची परवडी होती जाती. तर म्हणून तुकाराम म्हणा नामस्मरणा करा, ते बीज आहे, ते धरलं की सगळं साध्य होतं, आणि बाकीचं सगळे हे फुकट आहे, व्यर्थ आहे. बीज आणि फळ हेच तुका म्हणे मूळ. बीज हे जे बीज तुकाराम म्हणतात, बीज आणि फळ त्यातील मुख्य साधन बीज हे आहे. मग साध्य जे फळ ते मिळते. जे बीज आहे हे मूळ आहे, प्रथम आहे. बीज जर जवळ असलं तर मग फळ प्राप्त होते. त्याप्रमाणे नामस्मरणाच्या साधनाने देवाची प्राप्ती होते. पुढचा अभंग आहे. वेचावे ते जीवे पूजा घडे ऐशा नावे. की आपला जीव देवाला अर्पण करणे, देवावरून ओवाळून टाकणे, यामुळे खरी देवपूजा घडते. देवावरून जीव ओवाळून टाकावा लागतो, तेव्हा देवाची पूजा होते. बिगारीची ते बिगारी साक्षी अंतरीचा हारी. नाहीतर उगाच बिगार म्हणजे वेठीला धरणारे लोक. वेठीला म्हणजे उगाच पगार काय नाही देता. महाराज सरकारच्या काळामध्ये असायचं. तिथे त्या माणसाला आमच्या गावात सुद्धा दाजीपूरला ते शाहू महाराजांच्या वेळा, राजाराम महाराजांच्या शिकारला महाराज यायचे. गावातल्या सगळ्या लोकांनी हाके घालायला पाहिजे म्हणून घरपती घेऊन जायचे. त्याला पगार नाही, काय नाही, मिळाली तर भाकरी तिथं द्यायची. वेट बिगार म्हणायचं, फुकट न्यायची. त्यामुळं तो मागं पळायचा नादात असायचा. जंगलात न कुठलं तरी ते पुढे हाके घाली मागं तो पळत यायचा. बिगारीची ती ते बिगारी साक्षी अंतरीचा हारी. तसं उगाच वेटीसारखं काम करू नका. काहीतरी मनापासून देवाची सेवा करा, देवाची पूजा करा. बेसावे ते जीवावर उदार होऊन देवाची सेवा करा. फळ बीजा ऐसे कार्य कारणा सारखे. बीजाप्रमाणेच फळ येतं. बीज चांगलं असलं तर त्याप्रमाणे ते पीक चांगलं येतं. तसं नामस्मरणाचं आपली भक्ती जर चांगली असली तर चांगलं फळ त्याच्यापासून मिळतं. तुका म्हणे मान लवणा सारिखे लवण. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ जशी लीनता नम्रता असेल त्याप्रमाणे त्याला मान मिळतो. मान मिळायचं तसं लवण पाहिजे, नम्रता पाहिजे. प्रत्येकाला फौजदारासारखं बोलत निघाला तर मान कोण देणार? लोक मान अपमानच करतील. म्हणून नम्रता असावी, लीनता असावी. लवणासारखे लवण म्हणजे सकल भाग, तसं ही नम्रता असावी. तुका म्हणे बीज नावे तेथे यावे फळाने. जर बीज आपण जर घेऊन गेलो, भात मी घेऊन गेलो तर भात मिळणार. आंब्याचं झाड घेऊन गेलो, आंबा मिळणार. तर हे आंब्याची कोय आपण लावली, आंबा पडणार. जांभळीचं बी आपण लावलं, जांभळ येणार. करंजीचं बी आपण लावलं, करंज येणार.
बीज जसं असेल तसं फळ त्याप्रमाणे मिळणार. कडू भोपळ्याचा उपचार पाक शिविल्या तिडक कपाळासी. कडू भोपळा आहे आणि त्याला काहीतरी अगदी चांगलं फोडणी दिली, काहीतरी केलं, त्याच्यात गुळ घातला आणि त्यांना सगळा चांगला शिजवून त्याचं जेवण केलं, पाक म्हणजे जेवण केलं, पदार्थ केला, तर काय होतंय, ते खाल्यावर कपाळाला तिडीकच उठती. पालटले जैसे देठ सांडी पान, पिकले आपण तया परी. झाडाच्या पानाचा हिरवा रंग पालटतो, पण ते पिवळे पडते, मग ते आपोआप देठापासून गळून पडते. त्याप्रमाणे अंतकाळी माणूस जो आहे तर पिकलं पान आहे. म्हातारा माणूस झाला की त्याला म्हणतात हे पिकलं पान आहे, केव्हा गळून पडेल त्याचा पत्ता नाही. तरुवर बीजापोटी, बीज तरुवरा शेवटी. तरुवर म्हणजे झाड हेच होते, ते लहानसं बी असते, त्याच्यापासून ते झाड तयार होते आणि त्या झाडापासूनच बी तयार होते. नंतर मग ब्यापासून झाड तयार होते, मग झाडापासून बी तयार होते, मग बी आधी का झाड आधी, त्याला वृक्ष हे न्याय म्हणतात. वृक्ष आधी कोण, त्याच्यात बीज आधी का हे आधी. तर असा अनादी सिद्धांत आहे, अनादी आहे, त्याचा अंतच लागत नाही. बी आधी का तर ते वृक्ष आधी, फळ आधी, तर ते हा एक अनादी असा सिद्धांत आहे. तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले. त्याप्रमाणे तो देवा तुमचं आणि आमचं तसं झालंय, एकमेकात आम्ही सामावून गेलेलो आहे देवा. उदकावरी तरंग, तरंग उदकाचे अंग. पाण्यावरती लाटा येतात, तरंग येतात पाण्यावर. ते पाण्यावर तरंग दिसतात, पण ते खरे तरंग नसते, पाणीच असतं. तसं ते उदकावर त्या लाटा दिसतात आणि ते त्या लाटा म्हणजे उदकाचंच अंग असते, पाण्याचंच अंग असते. तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. तुकाराम महाराज म्हणतात की पाण्यामध्ये बिंब म्हणजे सूर्याचं चंद्राचं बिंब पडते, पण ते सावती पाण्यामध्ये तिची छाया पडते, परंतु ते पाणी हल्लं की ती छाया जी आहे ना ती नाश पावते, विलय पावते, नाहीशी होते. तुकाराम म्हणा बिंब प्रतिबिंब ज्याचे ठिकाणी विलय पावतात, म्हणजे तो परमेश्वराच्या जवळ हे बिंब प्रतिबिंब हे सगळं विलय पावतात आणि एक परमेश्वर तोच तो श्रीहरी पांडुरंग तेवढाच एकटा आहे. कनक झाड म्हणून वंदेले माथा परी ते अर्था नबिळे. सोन्याचं झाड असते, दसऱ्यात ते सोनं वाटतं ना, त्याला ते सोन्याचं झाड म्हणतात, आपटा. पण ते त्याला आपण पाया पडतो त्याचं जो झाडाच्या, परंतु ते सोनं असते काय, परी ते अर्था न मिळे. ते त्याच्यापासून ते अर्थाप्रमाणे सोनं नसतंय. ते आपट्याच्या झाडाला सोन्याचे झाड म्हणून वंदन केले तरी ते खरे सोन्याचे झाड होत नाही. निंबाची या झाडा साखरेचे आळे, आपली ती फळे न संडीस. लिंबाचं झाड आहे आणि त्याचे ते कडू, त्या निंबोण्या लागतात, त्या कडू लागतात, म्हणून आपण त्याला साखऱ्या घातला मुळात, खत घालतात तसं, म्हणून ते काय ते कडू, ते निंबोण्या काय ते गोडा होणार आहेत काय, होणार नाहीत. केळी आणि बोरी वसती शेजारी, संवाद कोणे परी घडे तेथे. केळीचं झाड, केळ आपण लावली आणि त्यात बोरीचं बी झाड लावलं, मग त्या बोरीला काही केळं येणार आहेत आणि केळाला काय बोरीचं सारखे बोर लागणार आहेत. आपल्या जातीप्रमाणे आपण ते गुणधर्म ते सोडित नाहीत. दोन्ही जरी शेजारी असले तरी त्यांच्यात काय ते एकमेकाचा गुण एकमेक घेत नाहीत. तुका म्हणे खीर केली कारहेळ्याची, शुद्ध गोडी कैची वसे तेथे. कारळ असते, कारळ कडू कारळ, ते कारहेळ जे असते त्याची खीर केली तर काय ते गोड लागणार आहे काय. जीविता तो माझा पिता, उगता तो उग त्यांचा. जो ह्या विश्वाचा जनक आहे तो माझा पिता आहे
आणि सर्वांचा पिता आहे आणि भ्रमाची बाधा होऊन अन्यत्र कर्मे समर्पण करणे त्या देवाला अर्पण करावीत. उखता तो माझा पिता, उखता तो उख त्यांचा, जनार्दनी सरती कर्मे बाधा भ्रमे न अन्यत्र. आणि ही सगळी जे कामं आहेत ते त्या देवाला अर्पण करावेत. आणि मग हे भ्रम जो आहे तो भ्रम, भेदभाव, हे डावे उजवे हे सगळं सोडून द्या, भेदभाव सोडून द्यावा. सव्य अपसव्य, सव्य अपसव्य, सव्यामध्ये अपसव्य, अपसव्य म्हणजे डावं आणि सव्य म्हणजे उजवं. सव्य म्हणजे उजवं, अपसव्य म्हणजे डावं, लेफ्ट अँड राईट. तो म्हणतो तसं आहे. ऐशी शुद्धी न धरिता, डावं उजवं असं काय म्हणू नका, की हे जे आहे ते सगळं परमेश्वराला अर्पण करा. तुका म्हणे खांद्या पाने चिंचता भिन्न कोरडी. तुकाराम महाराज पानांना पाणी दिलं, झाडाच्या फांद्यांना पाणी दिलं म्हणून झाड कोरडच होते. पाणी देत बसलो तर झाड कोरडेच राहते. तसे आपले होऊ नये. आपण एका देवाला सर्व कर्मे अर्पण करावी. पुढचा आहे, कठीण नारळाचे अंग बाहेरी भीतरी ते चांग. नारळाचं अंग जे आहे ते बाहेरून कठीण आहे, पण भीतरी कसं आहे ते भीतरी चांग आहे. त्यात आत बघरी, त्यात नारळाचा आत चांगला आहे आणि बाहेर कठीण आहे. तैसा करी का विचार शुद्ध कारण अंतर. म्हणून काय कर की वरचा विचार करू नकोस, माणूस कसा आहे ते, त्याचं अंतरंग कसं आहे ते शुद्ध आहे का ते बघ, असं तुकारामानं सांगितलंय. नारळाचा वर्ण नारळाचा तो चांगला दिसत नसला, कठीण दिसत असला, आत त्यात खोबरं असते. तसं माणूस वर्ण कसाही दिसला त्याचं अंतरंग त्याचं चांगलं पाहिजे. वरी काटे फणस फळा माझी अंतरी जुव्हाळा. फणसाचं जे फळ असते त्याला वर्ण काटं दिसतात, पण आत जे आहे आत त्याचा मात्र जुव्हाळा आलेला असतो, आत घरे असतात चांगले. ऊस बाहेरी कठीण काळा माझे रसाचा जुव्हाळा. बाहेरून ऊस कठीण दिसतो, काळा दिसतो, पण आत रस असतो, काळा रस. जुन्या काळामध्ये 300 वर्षापूर्वी देशी ऊस असायचा, तो काळाच असायचा, काळ्या रंगाचा. आता हे सगळं आताच्या ऊसासारखा तो नव्हता. देशी ऊस तो काळा आणि त्यात पिवळ्याच्या काहीतरी रेगा वगैरे असायच्या. मिठे रुची विले अन्न, रुच विले अन्न नाही सतत कारण. अन्न जे आहे ते मिठामुळे त्याला रुची येते आणि त्याला मग दुसरं कुठलं काय कारण हे करायची काही गरज नाही. मिठामुळं अन्नाला गोडी येते, पण अन्नाला रुची येण्यासाठी त्याची अतिशय गरज असते. एरवी मिठाकडे कोण लक्ष देतो, त्याची गरज काय आपल्याला असत नाही. तुका म्हणे मोल गोडी काय चाड वरल्या खोडी. तुकाराम महाराज म्हणतात आतील गोडीला मोल आहे, वरल्या सालीला काय मान नाही, मोल नाही, महत्त्व नाही. वृंदावना केले साखरेचे हाळे न संडे वेगळे कडूपण. कडू इंद्रावणाला साखरेचं आळं केलं तरी तो कडूपण सोडित नाही. आणि आपटा सौंदड रान चारा दसऱ्याचा होय तुरा. आपटा सौंदड म्हणजे शमीचं झाड. तर हे रानातली त्यांचा पाला असणारी रानातली झाडं आहेत ही. आणि दसऱ्याला तो त्याचा मुहूर्तावर सोनं म्हणून ते समजलं जातं. तो पाला असून सुद्धा दसऱ्याला मुहूर्तानं ते सोनं म्हणून समजलं जातं. किती वाजले? हां, 5:45 मिनिटं. मग बस करूया चला. हां, काय झालं? हां,